राम कृष्ण
बसतात बसलेले. वैष्णव चोरटी वैष्णव चोरटी वैष्णव चोरटी वैष्णव चोरटी आली घराशी करंटी आली घराशी करंटी आली घराची करंटी आली घराची करंटी आली घराची करंटी आली घराची करंटी वैष्णव चोरटी वैष्णव चोरटी वैष्णव चोरटी वैष्णव चोरटी आली घराशी करंटी आली घराशी करंटी आली घराची करंटी आली घराची करंटी आली घराची करंटी आली घराची करंटी आजी आपुले जतन आली आपुले जतन आजी आपुले जतन आली आपुले जतन करा भांडे पांघरून 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 ज्याचे घरी खावे ज्याचे घरी खावे ज्याचे घरी खावे ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्व हे न्यावे त्याचे सर्वस्व हे न्यावे याचे सर्वस्व हे न्यावे याचे सर्वस्व हे न्यावे याचे सर्वस्व हे न्यावे याचे सर्वस्व हे न्यावे आजी आपुले जतन आजी आपुले जतन आजी आपुले जतन आजी आपुले जतन करा भांडे पांघरून करा भांडे पांघरून घरा भांडे पांघरून घरा भांडे पांघरून घरा भांडे पांघरून घरा भांडे पांघरून तुका म्हणे लाग तुका म्हणे तुका म्हणे लाग का म्हणे नाही लागो देत माग नाही लागू देत माग नाही राहो देत माग नाही राहो देत माग नाही राहो देत माग नाही राहो देत माग तुका म्हणे लाग तुका म्हणे लाग तुका म्हणे लाग हे तुका म्हणे लाग नाही लागो देत माग 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 आजी आपुले जतन आपुले जतन आजी आपुले जतन आजी आपुले जतन करा भांडे पांघरून करा भांडे पांघरून भांडे पांघरून करा भांडे पांघरून करा भांडे पांघरून करा भांडे पांघरून
भक्तिपरायण पूजनीय खामकर गुरुजी यांना साथ करतील मोरे गुरुजी. वैष्णव चोरटी 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 आली
करांगी आजी आपुले जतन आजी आपुले जतन करा भांड पांघरुण करा भांड भांड करा भाण
बोला पुंडलिक वरदा वैष्णव चोरटी आली घराशी करंटी आजी आपुले जतन करा भांडे पांघरून ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्व हे न्यावे आजी आपुले जतन करा भांडे पांघरून तुका म्हणे लाग थोडंसं बाळासाहेब पुढे देवकर महाराज बसले तुका म्हणे लाग नाही लागो देत माग आजी आपुले जतन करा भांडे पांघरून विठ्ठल विठ्ठल वैष्णव चोरटी आली घराशी करंटी आजी आपुले जतन करा भांडे पांघरून नमो तया माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन माता पित्याचे पालन नमो तया माता पित्याचे पालन नमो त्या वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य वदे नमो तया माता पित्याचे पालन तया माता पित्याचे पालन तया माता पित्याचे पालन त्या वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य वदे नमो त्या वचन सत्य वदे वैष्णव चोरटी आली घराशी करंटी आजी आपुले जतन करा भांडे पांघरून प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रियबंधू गुणातीत साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंगसंहितेतील गोड असा हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे साधू संत चोर कसे आहेत आपल्याला ओळख करून देतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या संजीवन समाधीने तथा श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा, काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा. या पुण्यपावन पुणे जिल्ह्यामध्ये जसं आंब्यात चवदार पायरी तसं परमार्थात चवदार धायरी गाव आणि पुण्यपावन धायरी गावातील आदर्श परिवार वारकरी संप्रदायातील एक पुढारलेला सुधारलेला सेवाधारी म्हणून प्रसिद्धीला आलेला आपला चव्हाण परिवार
आणि या चव्हाण परिवाराच्या पारिजात वृक्षाला लागलेलं सुगंधी फूल, वारकरी संप्रदायाचे थोर उपासक, आळंदी पंढरीचे निष्ठावंत वारकरी. पुढे या महाराज. अहो माऊली या ना पुढे, असं काय करता. असे वैकुंठवासी रघुनाथराव उर्फ दादासाहेब अर्जुनराव चव्हाण शेठ यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा. आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित महाराज पुढे या ना. माऊली या पुढे या. नाही नाही या, असं काय. अहो चंद्रकांतो द्रवता किर होय, परी ती हातवटी चंद्रीची की आहे. वा. असे हे आदरणीय वैकुंठवासी रघुनाथराव उर्फ दादासाहेब अर्जुनराव चव्हाण यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा. आणि या संकीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित चव्हाण परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि बहुसंख्य वारकरी परिवार, अशा त्रिवेणी संगमामध्ये पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी रघुनाथराव उर्फ दादासाहेब अर्जुनराव चव्हाण यांच्या पाठीमागं मोठा चव्हाण परिवार आहे. त्यांचे तीनही चिरंजीव आदरणीय सिद्धेश्वर भाऊ, आदरणीय योगेश्वर भाऊ, आदरणीय जनार्दन भाऊ, अनेक सुकन्या हर्षदाताई, बहिणी, नातू, नाती, पंतू, मोठा परिवार त्यांच्या पाठीमागं आहे. आणि मग त्यांचं हे पुण्यस्मरण आयोजिलं. आपल्या क्षत्रिय मराठा जी दिंडी आहे 99 आहे ना, 97 क्रमांकाची दिंडी, संतश्रेष्ठ ज्ञानोबरायाच्या पालखी सोहळ्यातील रथामागे 97 क्रमांकाची दिंडी, आपली क्षत्रिय मराठा दिंडी. या दिंडीतील आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण दिलीप दादा गायकवाड दादांनी मोठ्या आग्रहाने ही सेवा माझ्या गळ्यात घातलेली. आणि या निमित्ताने आज इथं वारकऱ्याचा कुंभमेळाच भरलेला आहे. महाराष्ट्रातले सगळे साधक कीर्तनकार, सिद्ध कीर्तनकार, प्रसिद्ध कीर्तनकार, अशी सगळी चांगली मंडळी आज या चव्हाण परिवाराच्या प्रेमाखातर आलेली आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, ज्यांच्या अभंगावर आपण दशकानुदशक कीर्तनं करतो, असे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय संस्थांचे आदरणीय हरिभक्तीपरायण जगद्गुरु तुकोबरायचे वंशज आदरणीय रामदास महाराज मोरे आले. जोरदार टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. खरं तर आपली गावगाव ओळख तुका म्हणे म्हणून आहे. आपण तुकोबरायचं नाव सांगतो म्हणून लोक ऐकायला बसतात. मी जर म्हणलो कदम माऊली म्हणे, तो लोक म्हणते जय विठ्ठल म्हणे, जय विठ्ठल घ्या पहिलं. वा. खरं ज्या तुका म्हणे या शब्दामुळं आपल्या सगळ्या कीर्तनकारांना किंमत आली. असे जगद्गुरु तुकोबरायची वंशज आदरणीय रामदास महाराज, त्यांचे दुसरे वंशज आदरणीय हरिभक्तीपरायण माझे गुरुबंधू अनिकेत महाराज बोरे, ज्यांनी हजारो विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये मृदंग शिकवला, असे आदरणीय पांडुरंगाप्पा दातार, आणि हजारो विद्यार्थ्यांना मृदंग शिकवून वेदांताचे धडे दिले असे आदरणीय जनार्दन माऊली जंगले. आणि आपण सर्व मंडळी ज्यांची परंपरा जगद्गुरु तुकोबरायांच्या बरोबरीची आहे, असे श्री संत निंबाराज महाराजांच्या अनुबंधातील आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊ महाराज फुरसंगीकर, या पुण्यातील लाडके कीर्तनकार हंडे महाराज, चंद्रकांत महाराज, आणि आपण सगळी मंडळी, माझे छोटे गुरुबंधू आमचे सोपान शास्त्री महाराज, आणि सगळी गुरुबंधू गायक मंडळी आमचे खामकर गुरुजी, परकळे गुरुजी, सर्व आदर्श कीर्तनकार फरांदे महाराज, इकडं सगळे आमचे मावळातले वाघ आहेत सगळे इथं, वाघ महाराज, मोरे महाराज, आमच्या ज्यांच्याकडे हरिबाबाची परंपरा आहे, असे माझ्या संस्थेतील माझे छोटे गुरुबंधू विशाल महाराज, आणि तुम्ही सगळी मंडळी. या भागामध्ये परतीच्या वारीला आम्ही गेली 20-25 वर्ष बरोबर भजन करतो. असे आमचे आदरणीय बाळासाहेब महाराज उडाफे, त्यांचे दोनही चिरंजीव ऋषी महाराज, गौरव महाराज, आज पुण्यात नाही आळंदीत सुद्धा इतके मुलं तयार नाहीत, इतके हे 2 मुलं तयार आहेत. कोण? ऋषी आणि गौरव. तुम्हाला पाहायचं, कारण मी जेवढ्या चाली म्हणतो, जेवढ्या काय आमच्याकडे 1000 चाली असतील, सगळ्या चाली त्यांच्याकडे रेकॉर्ड करून पाठ आहेत. मी जेवढे नाट, समाधी, पत्रिका, तीर्थावळी, हे सगळं प्रकरण जर पुण्यात एकमेव कोणाचं पाठ असेल तर बाळासाहेब महाराजांच्या मुलांचं. चांगल्याला कुठंतरी स्थान दिलं पाहिजे हो, आणि चांगल्याला कुठंतरी उल्लेख केला पाहिजे. हे मारुती दादा कोकाटेंना म्हणलं, तुम्ही सगळ्यांना बोलवलं पण अशा रत्नांना बोलवीचा. वाटेल आम्हाला माहितीच नाही हो, बाळासाहेब माहितीच नाही पण मुलं माहीत नाही. अशी तुम्ही सगळी मंडळी ज्ञात अज्ञात जवळजवळ 100 कीर्तनकार आहेत, 100 प्रवचनकार आहेत, 50 गायक आहेत, 50 वादक आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी
मी विनम्र भावाने नमस्कार करतो. खरं तर माझा आवाज बसलेला आहे. मी आदरणीय चंद्रकांत महाराजांना म्हटलं माझ्यापेक्षा तुम्ही कीर्तन करा, किंवा आपले सोपान महाराज होते, तुम्ही कोणी कीर्तन करा, मी ऐकतो. मी तर कोण्या गावाला गेलो की त्यांना सांगत असतो पुढल्यावरची काय मला बोलू नका. मी कोण्या गावात रवून बसतच नाही. माझा नवीन मंडळी बोलवा ना, आमच्यावरच कवर भरोसा ठेवला आहे. असं माझा आवाज थोडा बसलेला आहे. त्यामुळं तुमची दुधावरली भूक आज तुम्हाला ताकावर भागावं लागेल. आज येणा पुण्यात पाऊसच लय आला महाराज, पण ट्रॅफिक एवढी जाम झाली की आम्ही करेक्ट 8 तास प्रवास करून आलेलो आहेत आज महाराज. भरपूर ट्रॅफिकने आज माणसं जाम झाली. पावसामुळं आणि ट्रॅफिकमुळं बरीच माणसं आज रस्त्यात गुंतलेली. तिथं दरवर्षी आपल्या वडिलांच्या प्रित्यर्थ हे 3ही चिरंजीव आमचे जनार्दन भाऊ, सिद्धेश्वर भाऊ, योगेश्वर भाऊ 3-4 हजार लोकांना सुग्रास महाप्रसाद बनवतात. प्रत्येकाला वस्त्रदान, द्रव्यदान, अन्नदान, काही वस्तुदान देतात. सुखलाल महाराज असे सगळे दानधर्म करणारा हा चव्हाण परिवार आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचे वडील अर्जुन शेठ चव्हाण यांनी ज्यावेळेस क्षत्रिय मराठाची धर्मशाळा पंढरपुरात बांधायची ठरली त्यावेळेस पहिले देणगीदार ते एक होते. मामा काही चुकलं तर सांगा, तुम्ही विनेकरीत क्षत्रिय मराठाची. वा मांगडे मामा बरं परतीला बी असतात. तर असं हे दानशूर घराणं वाडवडिलापासून दानधर्म. मग आदरणीय दादासाहेबांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद अनेक वर्ष भूषविलं त्यांनी. राजकारण तर पार पाडलं, पण पुणे परिसरातली जेवढी गावं आहेत तर सगळ्या गावाला वारकरी संप्रदायाचा चांगला ठसा आहे. आणि मग या भागामध्ये त्या काळात प्रसिद्धीला असलेले कीर्तन आम्हा सर्व कीर्तनकाराचे गुरुवर्य आदरणीय सदानंद गुरुजी आळंदीकर महाराज, आदरणीय सदानंद गुरुजींच्या परमार्थात ते नाहून निघाले. मला वाटतंय त्यांनी त्यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण बऱ्याच वर्ष केलं. इथं आदरणीय पांडुरंग आप्पा दातार आहेत, म्हणजे अर्जुनरावांच्या पुण्यस्मरणापासून ते आहेत तर रघुनाथरावांच्या पुण्यस्मरणापर्यंतही आहे. मग गुरुजींची कीर्तनं व्हायची, आदरणीय सदानंद गुरुजींची. अनेक वक्ते प्रवक्ते येऊन गेले, सर्वांनी कीर्तनं करून या घराला सुस्नात केलेलं आहे. राजकारणाची बाजू सांभाळून परमार्थाच्या बाजूमध्ये भरपूर सर्व क्षेत्रात, धर्मशाळांना, तीर्थक्षेत्रात अन्नदानांना देणग्या देणं आणि त्यांचाच वसा त्यांच्या मुलांनी चालवला. 3ही मुलं स्वभावाने एवढे गोड आहेत, सहसा आपल्या पुणे परिसरात अशी माणसं सापडणं दुर्मिळ आहे. कारण पुणे तेथे काय होणे, अरे वा सगळंच आहे. परंतु त्यांच्या 3ही मुलांनी आपल्या वडिलांचा आणि आजोबाचा वारसा चालवला. आणि मग माझ्या मागं फार दिवसाचे लागले होते, तुम्ही एखादी तरी कीर्तनरूपी सेवा करा. आणि आज येण्याचा योग आलेला आहे. तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि काहीशा वेळात अभंग सोडवतो. थोडक्यात आपल्याला कीर्तन करायचं, लांबवायचं नाही. तुम्ही सगळेच कीर्तनकार येतं. आणि मग शहानिया पुरे एकच वचन. शहाण्या पुढं फार सांगत बसू नाही महाराज. शहाण्याला एक बात, येड्याला सारी रात. येड्याला सारी रात भर सांगितलं तरी त्याला काही कोणी येणार नाही. शहाण्याला एका वाक्यात कळतं. आणि म्हणून मी अभंग घेतलाय. वैष्णव चोरटी आली घराशी करंटी, आजी आपोले जतन करा भांडे पांग. तुम्ही कधी आले महात्मे? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे साधू संत चोर कसे आहेत आपल्याला त्याची ओळख करून देतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये आपण कोण आहोत याची ओळख लोकाला होणं गरजेचं आहे. आपलं काय वैशिष्ट्य आहे हे लोकाला कळणं गरजेचं आहे. आपलं काय महत्त्व आहे हे लोकांच्या ध्यानात येणं गरजेचं आहे. आपली काय खासियत आहे, आपली काय वैशिष्ट्यता आहे ही लोकाला कळालीच पाहिजे. जर आपली ओळख लोकाला कळेना नाही, आपली खासियत कळालं नाही, आपली वैशिष्ट्य कळालं नाही, आपलं महत्त्व कळालं नाही तर आपला कचरा झालात म्हणून समजा महाराज. म्हणून आपण कोण आहोत, काय आहोत, आपली ओळख समाजाला होणं गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे. सध्या आपण समाजाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. आपली ओळख आपण समाजाला करून दिली पाहिजे. आपण समाजाच्या अभिमुख राहिलं पाहिजे. सध्या मागं राहायचा काळ नाही, समाजाच्या सन्मुख राहण्याचा काळ आहे, पुढं जाण्याचा काळ आहे. मागं किती दिवस राहायचं? एकादशीला पुण्यातून एक आजीबाई दर्शनाला आल्या होत्या. आजीबाईचं वय 80 होतं.
आणि त्यांच्याबरोबर एक 30 वर्षाची एक ताई म्हणजे मुलगी कोणी नातबीत असेल. आजीबाई आल्या, दर्शन केल्या, बसल्या, चहापाणी झालं. मठामध्ये त्यांना चहापाणी दिला आळंदीमध्ये. आम्ही म्हणलं आजीबाई कुठून आल्या? म्हणजे महाराज मी पुण्याहून आले. बरं कशा आल्या? म्हणजे 2 व्हीलरवर आले. हां म्हटलं 2 व्हीलर कोणी चालवली? म्हणजे माझ्या नातीने चालवली. म्हटलं ही मुलगी असून 2 व्हीलर चालवती? आजीबाई म्हणले महाराज 2 व्हीलरचं काय घेता, ती विमान चालवती म्हणले. वा, ती पायलट आहे, ती सुट्टीवर आलेली, ती सध्या पायलट आहे. मुलगी पायलट आहे ऐकल्यावर माझे पाय लटलट हालायला लागले. अरे पोरी विमान चालवायला लागल्या, जिथं महिला विमान चालायला लागल्या तिथं तुम्ही बिड्या किती दिवस फुकणार आहेत महाराज. आणि म्हणून मागं राहायचा काळ आला नाही मायबाप, सगळे पुढं चाललेत सध्या. मराठी पाऊल पडते पुढे. वा, रहा एक पाऊल पुढे. माझं नाही, ABP माझा, त्याचं मत माझं मत नाही. असं सध्या समाजाच्या अभिमुख, समाजाच्या सन्मुख, समाजाच्या संपर्कात, समाजाच्या परिचयात समाजाला आपली ओळख होणं गरजेचं आहे. पण सर्वांना विनंती आहे, बारीक ऐका, ओळख होण्याचे 2च साधन आहेत. 2च अंगाने समाजात आपण जातो. ज्याला समाजात जायचं आहे त्याला 2 रस्ते येतं. 2च रस्त्याने माणसं आत्तापर्यंत समाजात गेली, समाजात टिकली. 2 साधनाने मनुष्य समाजात जातो. कसं? आपली ओळख समाजाला करून द्यायची असेल 2च साधनं आहेत. एक, आपण कोण आहोत ही गोष्ट आपणच स्वतः कधी कधी समाजाला सांगितली पाहिजे. किंवा दुसरं साधन, आपली ओळख करून देणारा एक विशिष्ट वर्ग आपण आपल्या हयातीत तयार केला पाहिजे. त्या भागात, त्या गावात, त्या समाजात आपल्याला ओळखणारा एक वर्ग पाहिजे. आणि त्या वर्गाने आपण कोण आहोत, काय आहोत हे लोकांना कंठरवाने सांगितलं पाहिजे, कंठ उद्घोषाने सांगितलं पाहिजे. ही व्यक्ती गुणवान आहे, या व्यक्तीचं हे वैशिष्ट्य आहे. आता मी जर सांगितलं तुम्हाला ओमकार महाराज कोण आहेत तर तुमच्या लक्षात येईल. जर मी नाही सांगितलं, त्यांनी एखादा आला बघून मग तुम्ही म्हणाल ओमकार महाराज आहेत का. कधी कधी आपली ओळख आपणच लोकांना करून द्यावी लागते, किंवा आपली ओळख इतराने कोणीतरी करून द्यावी लागते. या 2च अंगाने समाजात ओळख होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कधी कधी आपली ओळख आपण होऊन करून द्यावी लागते. नसावे ओशाळ, नसावे ओशाळ, नसावे तिकडे पावे मान. मग समाजाला फक्त 2 अंगाने होते. कधी कधी आपली ओळख आपण होऊन समाजाला करून द्यायची, किंवा समाजामध्ये असा एक विशिष्ट वर्ग आपण तयार करायचा की आपण कोण आहोत त्याने समाजाला मोकळ्या मनाने सांगितलं पाहिजे. ही 2 साधनं आहेत. मी दोन्ही साधनं तुम्हाला सांगणार. त्यातलं दुसरं साधन आजच्या अभंगात आलेलं आहे. साधन क्रमांक 1, कधी कधी आपली ओळख आपण लोकांना सांगायची. आपण कोण आहोत, आपलं काय महत्त्व आहे, आपलं काय वैशिष्ट्य, आपली काय खासियत आहे, हे आपण होऊन समाजाला सांगायची. कधी कधी आपलीच पाळी येते की आपण सांगावं लागतं तुम्हाला. लोक सांगत नाही, मग अशा वेळी आपण तोंड उघडलं पाहिजे. काय झालं, एकदा एका भिंतीवर आहे ना 100 कावळे बसले होते. खरं तर कावळे 100 नव्हते, कावळे 99च होते. पण त्यात एक कोकिळा होती. आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या दृष्टीने 100 कावळेच बसले आहेत, कारण कावळाही काळा आणि कोकिळा हे काळे. काकः कृष्ण पिकः कृष्ण को भेदो काक पिकयो हो.
कावळाही काळा आणि कोकिळाही काळी. मग येणारे जाणार लोकाला नजर नाही महाराज, लोकाला त्याची नजर नसते. येणारे जाणारे लोक म्हणायचे अरे 1 2 3 4 50 70 99 100. अरे वा, आज 100 कावळे बसलेत भिंतीवर, 100 कावळे बसलेत. पण मायबाप कावळे 99च होते, त्यात एक कोकिळा होती. पण येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी त्या कोकिळीची गणना कशात केली? कावळ्यात केली. मग कोकिळेने एक अर्धा तास वाट पाहिली की हे कावळे माझी ओळख लोकाला करून देतील. पण कावळेच ते महाराज. समाजात एक वर्ग असा आहे की त्याला वाटतं एखाद्या माणसाबद्दल आपण 2 शब्द चांगलं बोललो तर आपल्या काय वाडवडिलाच्या इस्टेटीत तोटा येतोय की काय बोल. अरे तुकाराम महाराजाचं एक प्रमाण लिहून ठेवा, नेने शब्द पर तुका म्हणे परोपकार. लोक शब्द दरी जलमलीत गाव. तुम्ही पैशाचं सहकार्य करू नका, पण निदान शब्दाचं तरी सहकार्य करा. मला 2 शब्दाने एखाद्याबद्दल चांगलं बोलावं मायबाप. गावगाव आता रामायणाचार्य कमी खापल्याचार्यच लय झाले. चांगल्याबद्दल तर चांगलं बोलायचंच नाही, पण त्याच्या खापल्या कशा काढायच्या हेच जास्त माहिती लोकांना महाराज. वा. आणि मग तास अर्धा तास कावळ्याने कोकिळेने वाट पाहिली की कावळे माझा लोकांना परिचय करून देतील की बाबा आमच्या बसली ही, पण ही कोकिळा आमच्यापेक्षा भिन्न आहे. पण कावळ्यांनी तिची ओळख करून दिली नाही. अखेर शेवट कोकिळेची गणना कावळ्यात झाली, कोकिळ्याचा कचरा झाला. मग कोकिळेच्या लक्षात आलं आता आपणच आपली ओळख लोकाला करून दिली पाहिजे. आता आपली ओळख करून देण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. आणि मग अनायासे वसंत ऋतू चालला होता. आणि मग कोकिळेने असा पंचम स्वर लावला, असं जैसा आलाप पंचम ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीमध्ये पंचम स्वराला फार महत्त्व दिले माऊली. जो पंचम स्वर लावला म्हणजे गायते कोकिळा वसंतेश, म्हणजे कोकिळा गायला लागली. मग लोक म्हणायचे रामराव पाटील नाही आपण गल्लत केली बरं का, कावळे 99 आहेत, एक कोकिळा आहे. आता कोकिळेची ओळख लोकाला झाली कधी? तिने स्वतःहून ओळख करून दिली. म्हणून वसंत समये प्राप्ते काकह काकह पिकह पिकह. कधी कधी आपली ओळख आपण होऊन करून द्यावं लागते. उदाहरण कावळ्याचं. दुसरं एक उदाहरण शास्त्रात आहे असंच आहे. एका भिंतीवर 100 बगळे बसले होते. खरं तर बगळे 99 होते, त्यात एक राजहंस होता. पण येणारे जाणारे लोक म्हणजे अरे वा 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 आज 100 बगळे बसलेत, 100 बगळे बसलेत. मी म्हटलं ना येणाऱ्या जाणाऱ्याला नजर नसते. लोक शाळेत काटकोन शिकले, षटकोन शिकले, त्रिकोण शिकले, फक्त दृष्टिकोन नाही लोकांना मला. आणि आमची गाथा ज्ञानेश्वरी तुम्हाला काटकोन शिकवणार नाही, चौकोन शिकवणार नाही, षटकोन शिकवणार नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी तुम्हाला दृष्टिकोन शिकवणार मला. ज्याला दृष्टिकोन आणायचं त्याने रोज 100-200 ते खडखड करू नका मायबाप, 100-200 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्याच पाहिजे, 100-200 अभंग गाथ्याची वाचलीच पाहिजे, जेणेकरून आपल्याला दृष्टिकोन आल्याशिवाय राहणार नाही. वा. येणाऱ्या जाणाऱ्याला नजर नव्हती, चटच आंधळे होते. अरे 100 बगळे बसलेत, 100 बगळे बसलेत. मग राजहंसाला वाटलं माझी ओळख हे करून देतील, माझा नंबर लोकाला देतील, कार्ड तरी देतील. बगळेच ते. खरं सांगू कावळे परवडले पण बगळे नाही परवडले. बेकार जात महाराज. महाराज चांगल्याला वाईटाने संपवलंच नाही, सगळा इतिहास शोधा. चांगल्याला चांगल्यानेच संपवलंय महाराज. वा. तुम्ही सगळा इतिहास वाचा महाराज. शिवाजी महाराजांना जेवढा ताप मोगलांचा झाला नाही, फ्रेंच डच यांचा झाला नाही, तेवढा आपल्यांचा झाला आहे महाराज. वा. आपले काय लई गुणाचे आहेत. काय एका गाडीच्या मागं लिहिलं होतं. आता आम्ही रोज फिरतो, आम्हाला गाडीच्या मागच्या पाट्या वाचायला भेटतात. आलं बाया दाजी वा, काय म्हणतात दाजी वा, भरली का चालली, मी पळतो तू का जळतो वा, असं बरंच असतंय. त्यात काही न सांगण्यासारखं आहे. बरं. त्यात एकाने लिहिलं होतं आपलेच नडले वा, असं. राजहंसाने थोडा वेळ वाट पाहिली की हे बगळे माझी ओळख करून देतील, पण बगळ्यांनी काय राजहंसाची ओळख करून दिली नाही. अखेर शेवट राजहंसाच्यावरच आता स्वतःवर जबाबदारी आली की आपणच आपली ओळख लोकांना करून दिली पाहिजे. आता आपण तोंड उघडलं पाहिजे. काय झालं त्या दिवशी शेतकरी संघटनेने रातोरात आंदोलन पुकारलं. आमच्या दुधाला भाव नाही, आम्ही दूधच डेअरीला घालणार नाही. आता ज्या शेतकऱ्यांकडं स्क्रीन टच मोबाईल होते त्यांच्या मोबाईलवर त्या बातम्या आल्या, त्यांनी दूध आणलं नाही. पण आमचे साधे बोळे रानात राहणारे शेतकरी, रेंज नाही अशा ठिकाणी, मग ते आले दूध घेऊन. पण त्या दिवशी डेअरीचे केन आले नव्हते, मग ते दूध घेऊन मागं आले. पण आता एवढ्या दुधाचं करायचं काय, मोठा प्रश्न ना. अरे बोलले इथं अनायाशी 100 बगळे बसलेत, यांनाच आपण दूध ठेव. आणि त्यांनी ते दूध ठेवलं. राजहंसाच्या लक्षात आलं
आता जर आपण ओळख करून दिली नाही तर आपली ओळख लोकाला होणार नाही. आणि मग सगळे राजहंसासह बगळे त्या दुधाच्या पात्रांवर बसले. आता बगळे होते ना, बगळ्यांनी दूधही ओढलं आणि पाणी ओढलं. ते आपण घातलेलं दूध होतं ना, काही झालं तरी. जुन्या लोकात आणि आत्ताच्या लोकात फार फरक आहे माऊली. जुन्या लोकांपेक्षा सध्याचे लोक माऊली प्रामाणिक आहेत. कसं काय? जुने लोक आहे ना दुधात पाणी घालायचे महाराज. प्रामाणिक लोक नव्हते जुने. आत्ताचे लोक प्रामाणिक आहेत, दुधात थेंबर पाणी घालीत नाही, मग पाण्यातच दूध घालीत आहेत महाराज. आणि मग ते दूध संमिश्र पाणी होतं. तुम्हाला वाटलं काय म्हणतात काय महाराज? दूध संमिश्र पाणी होतं. आणि मग बगळ्यांनी काय केलं, ते दुधासकट पाणी ओढायला सुरुवात केली. ज्ञानोबराय म्हणतात, बकाचिया गावी घेपे क्षीर नीर सकलवी. त्याने दूधही ओढलं आणि पाणी ओढलंय. बगळे असेच येतं, वारकऱ्याच्या पंक्ती जोडीत येत. म्हणा तर निवडणुकाच्या सुरू झाल्या का तिथंही हजर मजा खाली. जरा शोभलं पाहिजे आपण, कुठं जावं, कोणासंग बसावं, कोणासंग फोटो काढावं, काही कळत नाही काही लोकांना महाराज. आळंदीला तारखा द्यायला तेच, नारायणगावला तारखा द्यायला तेच. कोण? बगळ्यात चाललंय. सगळ्या ठिकाणी हजर. बगळ्याने त्याला क्षीर नीर याचा विवेकच नाही हो. आणि मग बकाची या गावी घेपे क्षीर नीर सकलवी. त्याने दुधासकट पाणी ओढलं. राजहंस होता, त्याच्या लक्षात आला आता जर आपण ओळख करू दिली नाही तर आपली शेवटची ओळख राहिली. शेवटची संधी आहे. परत 50 आमदारात आपण मुख्यमंत्री होणार नाही. मग ही संधी डावलायची नाही. मग आता सगळे अनाथ, मी एकच नाथ. बरं. आणि मग राजहंसाने सगळं दूध 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 प्राशन केलं. पाणी 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 खाली ठेवलं. का बरं? माझी माऊली सांगते. कुठं माऊलीला एवढं कळालं असेल एवढ्या लहानपणी? माझी माऊली सांगते, त्या बगळ्याच्या चोचीच्या शेंड्यातच, त्या चोचीच्या आणीतच अशी ताकद आहे की ते पाणी पाणी वेगळं करतं, दूध दूध वेगळं करतं. का चाचूचे ने सांडसे खंडिजे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोने देऊ. म्हणू का एक चरण? क्षीर निवडिते पाणी चोची हंसाची ये आनी, चोची हंसाची ये आनी. क्षीर निवडिते पाणी चोची हंसाची आनी. क्षीर निवडिते पाणी चोची हंसाची आनी. चोची हंसाची ते पाणी चोची हंसाची. आणि तुकोबराय ना सालो मालो प्रकरणात हे प्रमाण टाकतात. मग बगळ्याने राजहंसाने मात्र दूध 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 प्राशन केलं आणि पाणी 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 खाली ठेवलं. आणि मग लोक म्हणले, नाही 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 रामराव, अरे आपल्याकडून जरा चूक झाली बरं का. का बगळे 89च आहेत, आपलं 99च आहेत. यात मात्र एक राजहंस आहे, आपल्याला ओळखता आला नाही. आणि असं या दोनही दृष्टांतातून हंस शुक्ल बक शुक्ल को भेदो हंस बकयो हो क्षीर नीर विवेकेस्तु हंसो हंस हा बको बकहा. वा. कावळ्याच्या आणि बगळ्याच्या दृष्टांतातून आपल्याला एक सिद्ध होतं आहे, कधी कधी आपली ओळख आपण होऊन लोकाला करून द्यावं लागते. हे एक साधन. आणि दुसरं साधन, कधी कधी आपली ओळख इतराने करून द्यावी लागते. कधी कधी आपली ओळख जर आपण होऊन सांगितली तर लोकांच्या लक्षात येत नाही मायबाप. नाही आपण सांगायला गेलो तर लोक म्हणते ते फुगी रे, स्वतःचाच प्रचार करायला निघाले. वा. लोकांना तर तेवढंच लागत आहे महाराज. वा. लोकांना शिक्काच टाकावं लागतोय महाराज. मग अशा वेळी समाजात एक असा वर्ग पाहिजे आपल्याला मानणारा, की ज्याने आपल्या समाजाला ओरडून सांगितलं पाहिजे, ही व्यक्ती वेगळी बरं का, तुम्ही या व्यक्तीला ओळखा बरं का, या व्यक्तीचं काहीतरी वैशिष्ट्य आहे बरं का. असा एक समाजात वर्ग तयार करा आपल्याला मानणारा, की तो आपला प्रचार लोकाला करून देईल. या गुरुजी विठ्ठल विठ्ठल.
कधी कधी आपली ओळख आपण करून दिली तर लोकांना पटत नाही, कोणीतरी करून द्यावी लागते. कार्तिकी एकादशीला मला पवन मावळ धर्मशाळेत कीर्तन राहते, आदरणीय अरुण गुरुजी तिथं असतातच. आणि मग मी धर्मशाळेतून निघालो 7 वाजायला 10 मिनटं कमी असताना. मी राहायला मरकळ रोडला आहे. पवन मावळ धर्मशाळा गोंढरी आळीत आहे. एकादशीला भरगच्च गर्दी. मला पवन मावळ धर्मशाळेपर्यंत यायला लागले 6:45, आपलं 7:15 वाजले. 7:15 वाजल्यावर आता अर्थातच विठोबा रोखमाई झाली होती आणि विठोबा रोखमाई भजन चालू होतं. पवन मावळ धर्मशाळेत सगळा मावळ तालुका येतो, गच्च भरलेली धर्मशाळा. धर्मशाळेपासून 15 फुटापर्यंत लोक उभी कीर्तनाला. मी आलो तिथं, मी काय फेटा बांधलेला नव्हता. लोकांना म्हणलं का हो मला पुढं जाऊ द्या ना. लोक म्हणले मग आम्ही कशाला आलो. अहो म्हणलं तसं नाही, मी कीर्तनाला आलो. ते मग आम्ही काय गौतमी पाटलाच तमाशा पाहायला आलो. अहो म्हणलं नाही, पण तुम्ही कीर्तनाला कोणाच्या आला. त्याने कदम माऊलीच्या. अहो मग तुम्ही ज्याच्या कीर्तनाला आला ना तो मीच आहे. माझी ओळख मी त्याला करून दिली. पण कधी कधी आपण ओळख करून दिलेली पटत नाही. ते म्हणले ओ महाराज या नावाचे 3 माणसं आहेत आळंदीत, इथं जो भारा. कदम माऊली नावाचे आम्ही 3 आहेत. आता 4थं एक आलंय बघा. बरं आता काय नाव ठेवा त्यांना देवालाच माहिती. मोठे छोटे 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 असं ठेवावं लागलं. आणि मग इथंच उभारा. तेवढ्यात विनेकऱ्याने मला पवन मावळचे ओळखलं. भजन थांबवलं. ओ तुम्ही ज्यांना अडवलंय त्यांचंच कीर्तन आहे इथं, रस्ताकारांना त्यांना येऊ द्या. हा तेच. आणि मग दुसऱ्याने ओळख करून दिली तेव्हा पटलं बा त्याला. आणि मग म्हटलं, मग तुम्हाला म्हटलं तुम्हीच काय ते हो. म्हटलं मग आता येऊ द्या तुमचाच हात धरून परत. याला लोक म्हणायचं महाराज वा. कधी कधी आपल्यालाच मागं वाढतात तर नंतर आपलाच हात धरून पुढे यायला पाहतात. नंतर तोच मनुष्य माझा हात धरून पुढे येऊन बसला. वरून मला गुळ ठेवायला होता खायला, त्यानेच खाऊन घेतला सगळा. नारळ शाल दिली तेही घेऊन गेलं. बरं आळंदीत पाकिट घेत नाही ते तरी चांगलं आहे. अवघड आहे महाराज. कधी कधी आपली ओळख आपण होऊन करून दिली तर लोकांना पटत नाही. अशा वेळी इतराने कोणीतरी करून द्यावी लागते तरच लक्षात येतं. वा आजच्या अभंगाचं हेच गमक आहे. आजच्या अभंगात जगत वैष्णव स्वतःची ओळख लोकांना कधी करून देणार नाही. ते कधी कार्ड छापणार नाही, गाडीवर नाव टाकणार नाही, कोणाला नंबर देणार नाहीत. ह्या भानगडीत ते पडलीच नाही महाराज. तुकोबराय नाही, ज्ञानोबराय नाही, त्या संस्थेत आजूक पत्रिका छापित नाही. 103 वर्ष झाले वारकरी शिक्षण संस्थेला. एवढे 2 मोठे शताब्दी झाले. दरवर्षी जोग महाराजांचा महामहोत्सव होतो, जिथं कीर्तनकारच श्रोते, कीर्तनकारच टाळकरी, कीर्तनकारच आयोजक राहतात. कधी नाही ही माणसं मागं राहिली. स्वतः कधी स्वतःचा परिचय लोकांना करू दिला नाही त्यांनी. मग ठीक आहे, अशा वेळी मग लोकांना खरे वैष्णव कळावे म्हणून तुकोबराय पुढं सरसावलं की बाबा हो तुम्हाला खऱ्या वैष्णवाची ओळख मात्र मी आज तुम्हाला करून देतो. मग तुकोबराने गाथ्यामध्ये साधू संतांची वैष्णवाची वेगळ्या वेगळ्या अंगाने ओळख करून दिली. कधी कधी साधू संत आपले मायबाप आहेत हे सांगितलं, तुम्ही संत मायबाप कृपावंत. कधी कधी साधू संत आपले सोयरे आहेत, आम्हा सोयरे हरिजन. सोयरे आम्हा सोयरे हरिजन. आम्हा सोयरे हरिजन. जनी भाग्य निकिंचन. जनी भाग्य निकिंचन. ज्यांच्या धैर्या नाही भंग. ज्यांच्या धैर्या नाही भंग. संत सोयरे आहेत अशी ओळख सांगितली.
पण आजच्या अभंगात जरा वेगळ्या अंगाने ओळख देतात. अरे साधू संत तुम्ही ओळखलेच नाहीत काय, अरे हे खरे जातिवंत चोर आहेत, ओळख करून देतात अभंगाच्या पहिल्या. वैष्णवाचा रेटी, 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 जेवढी शब्दसृष्टी तयार केली, जगातले जेवढे शब्द तयार केले ते शब्दाच्या सगळ्याच्या आधी शब्द तयार केलाय ओमकार. मला काय सांगायचे तुम्हाला जाणत्याला कळालं, नेणत्याला नाही कळावं असंच सांगितलंय. आवाज म्हणाव का काय, वा सुंदर. वैष्णव चोर कसे आहेत आजच्या अभंगात तुकोबराय सांगतात. वैष्णव चोरटी आली घराशी करंटी. हा अभंग कूट अभंग आहे. कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूट, तो कूट घ्यायचा नाही कुठं. तर इथं कूट शब्दाचा अर्थ आहे. कूट का वापरलं संत वाङ्मयात? जाणत्याला कळावं, अधिकाऱ्याला कळावं आणि अनधिकाऱ्याला हे ज्ञान कळू नये. महाराज काय सांगू नये फारदा नाही. ज्ञानोबरा म्हणतात, पार्था जयाचे ठाई या ज्ञानाचे आस्था नाही, तयाचे जियाले म्हणशी काही वरी मरण सांग. या तत्वज्ञानाची ज्याला आवड नाही ती माणसं पटापटा मेलेली चांगली. ज्ञानोबराय जीवी वर्ग आहे. ज्ञानोबराय एवढे तापतील असं वाटत नाही, पण ते तुम्हाला तापल्याला कळत नाही, त्याला कळायलाय माणसं हुशारच लागत. ऐका माऊली,
वैष्णवाला पहिल्या चरणात 2 विशेषणं वापरलेत. ऐका, करंटी, चोरटी, वैष्णव घराशी आली. वा, इथं वैष्णवाला करंटी म्हटलंय आणि चोरटी म्हटलंय. करंटी का म्हटलं? संत वाङ्मयामध्ये दोघाला करंट म्हणतात. ज्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही तो एक करंटा. वा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे सदैव सभाग्य तोची हरिरंगीनाचे. तो करंट आहे ज्याच्या मुखाला देवाचं नाव येत नाही महाराज. वा, पण इथं ही व्याख्या जुळत नाही वैष्णवांना. का? कारण यांच्या मुखाला देवाचं नाव सोडून काही येतच नाही. हे वैशिष्ट्य आहे महाराज. माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा, नेगे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा 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 साधावा, चला हवा येऊ द्या. भाऊ कदम नाही, कदम माऊली. ऐका ऐका, महत्वाचं असं की यांच्या मुखाला नावच देवाचं येतं. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करिता हरिबोला, हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देहत्यागांती, हरिबोला, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला, हरिबोला जनी, हरिबोला विजनी, एका जनार्दनी हरिबोल. देवाचं नाव सोडून यांच्या मुखाला काही विषय तो त्यांचा झाला नारायण, 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 झाला नारायण, विषय तो त्यांचा 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 झाला नारायण. धन मत पिता हा, धन मत पिता, नवडे धन मत पिता, नवडे धन मत पिता हा, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, झाला नारायण, झाला नारायण, विषय तो त्यांचा 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 झाला नारायण, झाला नारायण, लागतोय बघा त्याच्याकडे. त्यांच्याकडं संगीत विचारत लय मानणारी माणसं महाराज, फकीर साधू होऊन गेले तिथं महाराज. आणि आता बी येत ना ते मच्छिंद्र महाराज, देव माणूस आपलं शिंदे बाबा, शिंदे बाबा, विठ्ठल जेवताना बसताना झोपताना उठताना ह्या अंगावर ह्या अंगावर झाले, ह्या अंगावर ह्या अंगावर झाले, देवाचंच नाव. व आपलं तसं नाही, उठताना बसताना बया 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 बया. बचत गटाच्या का कांदे लावणारे हे तर पहिलं. बया कोणत्या आणायच्या? आपल्या बोलण्यात मुखात चांगलं येणार नाही, त्यांच्या मुखात चांगलंच येणार महाराज. जुन्या लोकांच्या नावात सुद्धा देव होता, आपल्या मुखात देवाचंच नाव आलं पाहिजे. मुलांची, मुलींची, नातांची, नातींची नावं हांडे महाराज देवाची ठेवली जायची. गणेश महाराज, मुलींच्या नावात तीर्थाची नावं होती. चंद्रभागा, तुंगभद्रा, कावेरी, इंद्रायणी, सरस्वती, तीर्थांची नावं. ही नावं थोडी मागं गेली, मग बाई शब्द आला. सिंधुबाई, रंगूबाई, गंगूबाई, सीताबाई, बाई शब्द आला. इथं शिक्षक आहे का कोणी? शिक्षक शिक्षक आहे का कोणी? शिक्षक तुम्ही आहेत का? अरे हा पा हे बघा, ये रिजवळचाच वाफा कोरडा राहिला. आदरणीय गणेश महाराजाला विचारा, सध्या हजेरी पटावर एक तरी मुलगी अशी आणून दाखवा की जिच्या नावापुढं बाई जोडलेलं आहे महाराज. एक सापडायची नाही, एक. आमची संस्कृतीच हरवली. तुम्ही धर्माचा संकर स्वीकारला यात नवल नाही, तुम्ही खाण्याचा संकर स्वीकारला, वेशाचा संकर स्वीकारला यात नवल नाही हो. तुम्ही नावाचा सुद्धा संकर स्वीकारला यात नवल आहे महाराज. तुम्ही तुमची नावं सुद्धा ठेविनार. एक इस्लाम धर्मातला, इथं शास्त्री महाराज बसले, विचारा एक इस्लाम असा आणून दाखवा की त्यांनी त्यांचं धर्माचं सोडून दुसरं नाव ठेवलंय. आणि आमचं एक बियाणं आणून दाखवा की ते चांगलं नाव ठेवते. सगळी बेढब नावं. एकाने पोराचं नाव ठेवलं विकी, त्याने घरच जिंकून टाकलं मला. एकाने पोराचं नाव ठेवलं टार्झन. अरे म्हणले नाव काय विना लावलाय का टार्झन? काय नावं ठेवतात.
काही नावं, सुनील, अनिल, कीर्तनाला गेला तर कोणाच तरी वाहन उचलून अनिल, बरं अनिल, काय नावं ठेवताय लोक महाराज. अरे मुलाची नावं सात्विक ठेवा, मुलीची नावं खताच्या गोण्याची, सोफाला, उजवाला, अरे खताच्या गोण्याची नाव आहे म्हणजे ज्याला दिली त्याचं खतच झालं पाहिजे. बघा काय नावं ठेवलेत, काही नावं ठेवतात. एकाने मुलीचं नाव ठेवलं खुशी, ती ज्याला दिली त्याने 2 महिन्यात खुशीच केली. मग आता काय हे कुठं नावं असतं, काय नावं ठेवताय लोक, काही आता हे आम्हीच सांगायचं का विठ्ठल. परवा एका वारकऱ्याच्या घरी गेलो, मुलाचं नाव त्याने श्लोक ठेवलंय आणि मुलीचं नाव ओवी ठेवलंय. म्हणलं बरोबर आहे, श्लोकानंतरच ओवी लिहिलेली आहे. म्हणलं वा, म्हणजे किती असं थोडं वजनदार वाटलं पाहिजे. असो, इथले सोडून मांडवातले धरून हे वाक्य कोणाचं आहे सांगू का तुम्हाला नाही माहिती. जिंतूर भागात एक कीर्तनकार होऊन गेले, वैकुंठवासी नथुराम महाराज की आळकर, त्यांचं वाक्य आहे. मी त्यांचं लई चाहता होतो महाराज. आळंदी ते कार्तिकवीर आले की मी त्यांचंच ऐकायचो. मला नथुराम महाराज की आळकर ते माझे इथले सोडून मांडवातले धरून विठ्ठल. यांच्या मुखाला देवाचं नाव सोडून काही येत नाही म्हणून हे करंट आहे. पण करंट आहे नाही, ती व्याख्या इथं जुळत नाही. गाथ्यामध्ये दुसरी एक व्याख्या आहे करंट्याची. तो कोबराने आणखीन एकाला करंट म्हटलेलं आहे. कोण हो? धन नाही त्याशी ठाईचा करंटा, समर्थाशी ताठा करिता. ती कोबरायचं प्रमाणे म्हणजे संसाराचं भाग्य ज्याच्या कपाळी लिहिलं नाही त्याला करंटा म्हणतात. ही व्याख्या मात्र जुळते. कारण आमच्या साधू संताला इथं करंट का म्हटलं, कारण यांच्या भाग्यात संसार लिहिलेला नाही, मग परमार्थ लिहिलेला आहे विठ्ठल. आपल्याकडून जास्तीत जास्त संसार घडला तर आपण समजून घ्यायचं की आपण परमार्थाचे अधिकारी नाहीत. आपल्याकडून जास्तीत जास्त परमार्थच घडला पाहिजे. यांच्या भाग्यात संसार लिहिला नाही म्हणून यांना करंट म्हटलेलं आहे. मग आता ज्याच्याकडं जे नाही, यांच्या भाग्यात संसार लिहिला नाही म्हणून हे करंट आहे. आणि ज्याच्याकडं जे नसतं तो त्याचीच चोरी करतो. हे सचिन, तू त्या मुलाचा पेन का चोरला? गुरुजी माझा पेन हरवला म्हणून मी त्याचा चोरला. हे अरे तू त्याची वही का चोरली? म्हणजे माझ्याकडे वही नव्हती म्हणून चोरली. जी वस्तू ज्याच्याकडं नसते तो ती वस्तू चोरतो. संतांना करंट का म्हटलं? कारण त्यांच्या भाग्यात संसार लिहिला नाही म्हणून करंट आहे. चोरट का म्हटलं? कारण त्यांच्या भाग्यात संसार नाही, त्यांच्या दर्शनाला जे येतात त्या साधकाचा इथे संसारच चोरतात म्हणून चोरटे. वा, आजच्या भंगात त्यांना चोरट का म्हटलं? आपल्याला शरण आलेल्या साधकाचा ते संसार चोरतात, संसार घेऊन जातात. संसार तया गावा गेला साता पांडवा, होणे ठाके आगवा मोक्षाचा ज्ञानोबराय म्हणतात. त्यांच्या स्वतःही भाग्यात संसार लिहिला नाही आणि ते जे त्यांच्या नादी लागले त्यांनाही त्यांनी परत पुनरपी जननम पुनरपी मरणम या संसाराला येऊ दिलं नाही. ते संसार चोर आहेत विठ्ठल. म्हणून आजच्या अभंगात त्यांना चोरटी म्हटलं. ते साधकाचा संसार चोरतात. वैष्णव चोरटी आली घराशी करंटी. एका गावात एका टाळकऱ्याला 500 रुपये कमी भरले तर त्याने तिथून 2 टाळच उचलून आणले. वैष्णव चोरटी आली घरात. तर ही गौण व्याख्या या लोक आम्हाला येऊन सांगतात म्हणून सांगतोय तुम्हाला. वैष्णव चोरटी, पोपट शेट असं लोक सांगतात आम्हाला. वैष्णव चोरटी आली घराशी करंटी. इथंच करंटी का म्हटलं? त्यांच्या भाग्यात संसार नाही. चोरटी का म्हटलं? ते साधकाचाही चोरतात म्हणून त्यांना संसार चोर आहेत. ते वैष्णव चोरटी. व्यवहारातले चोर आणि परमार्थातले चोर यातला फरक समजून घ्या. व्यवहारातला चोर आपला संसारातलं एखादी वस्तू चोरून नेतो तर आपल्याला पुन्हा जोमाने संसाराला लावतो. का हो तुम्ही यावर्षी वारीला का आले नाही? अहो आषाढात वारीला यायचं पण वैशाखात आमची चोरी झाली, 50 तोळे सोनं गेलो, मग आता तेवढं भरून काढायचं म्हणून मग वारीला आलो नाही. जोमाने संसाराला लावलो. गोमू सांगते ना बर. व्यवहारातले चोर संसार वाढवतात भाऊ महाराज. पण जगद्गुरु तुकोबराय असे चोर आहेत की ते साधकाचा संसारच चोरतात, परत त्याला संसार करू देत नाही विठ्ठल. पुणे जिल्ह्यात दौंड आणि शिरूर तालुक्याच्या मधोमध एक संस्थान आहे, संतोबा पवार संस्थान. तुम्हाला माहिती आहे, सालोमालो पारगावच्या जवळ. तुम्ही कीर्तनाला गेलेले आहेत तिथं. सालोमालो पारगावच्या संस्थानच्या ते संत आहेत संतोबा पवार. हे मूळ पवार घराणं मूळ धारचं.
आणि मग ते नंतर निवासित झाले आमच्या नगर जिल्ह्यात पारनेर सोपा. सोप्याला ते मूळ त्यांचं गाव सोपा. शिवरायांच्या सैन्यात राहिले. शिवरायांचे सरदार होते, 500 सैनिक त्यांच्या हाताखाली होतं. एक दिवस मावळात कुठंतरी चालले आणि तुकोबरायचं कीर्तन चालू होतं गोवेत्रीजवळ कुठंतरी. कीर्तन घोड्यावर बसून ऐकलं ना, अभंग होता, नको नको मना गुंतू माया जाळी तुकोबरायचं. त्यातलं चरणे सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भली भली या चरणावरलं तुकोबरायचं व्याख्यान ऐकलं आणि त्याला घोड्यावर वैराग्य झालं. सहसा घोड्यावर वैराग्य होत नाही. नाही मग बसलेच कशाला असते, आलं लक्षात तर घ्या ना, ते द्या सोडून. घोड्यावर बसल्यावर कुठं वैराग्य होत असतं का? पण यांना घोड्यावर वैराग्य झालं, घोड्यावर बसलेले होते. तसेच मागं गेले, राजीनामा दिला आणि भीमा भामा मुळा मुठा नदींचा संगम आहे तिथं. मुळा मुठा येतात, इकडून भीमा भामा येतात, त्याला संगम बेट, वाळकी बेट म्हणतात. तिथं जाऊन राहिले. तुकोबरायांनी काय केलं संतोबाचं? तुकोबरायांनी संतोबाची चोरी केली. काय चोरलं? संतोबांचा संसार चोरला. परत संसाराला येऊ दिलं नाही. आज संतोबा पवार हे नाव कोणाला माहीतही नसतं, पण तुकोबरायांनी त्यांचा संसार चोरल्यामुळं संतोबा पवारला निळोबारायांच्या गाथ्यात जागा भेटली. निळोबाराय संतोबा पवाराचं तोंड भरून वर्णन करतात. तो कयासी विमानी वाहिले, संतोबासी वैराग्ये नानिले, निजस्थान पालखी मिरविले, निजभुवनी आपल्या निळा म्हणे निर्जनवासी, संतोबासी न विसंबे. संतोबा पवार हरिभक्त अपार जे परम प्रीतिकर गोविंदाचे. वा, हे तिन्ही चरण निळोबारायचे. तुम्ही म्हणाले तिन्हीच्या तिन्ही पाठ कसे? मला तिथं कीर्तन असते म्हणून केलेत पाठ. विठ्ठल संतोबा. तुकोबरायांनी संतोबाची चोरी केली. काय चोरी केली? संसार चोरला. परत संतोबाला संसाराची वासना होऊन दिली नाही. एकदा ज्ञानोबरायची जर माणसाला आवड लागली, ही सगळी मावळी मंडळी माझ्या बाप पुढं उभी राहिलेली, मावळात भात लागून करणारी मंडळी. पण माऊलीचा सोहळा निघाला, भात लावणीवर हाय मोकलतेत आणि ज्ञानोबरायाबरोबर नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल. का? माझ्या माऊलीने यांची संसार करायची वृत्तीच चोरून घेतली. वा, म्हणून आजच्या अभंगात त्यांना चोर म्हटलं. व्यवहारातले चोर, चोरी केल्यानंतर ज्याची चोरी झाली तो जोमाने संसाराला लागतोय. परमार्थातले साधू असे चोर आहेत की ते साधकाची चोरी करतात, परत संसार भावना होऊनच देत नाही महाराज. वा, म्हणून आजच्या अभंगात वैष्णव चोरटी. खरं हे कुटाभंग बोलले पाहिजे बरं का. एकच महात्मा आहे बोलणारा, आदरणीय हरिभक्तीपरायण महादेव महाराज राऊत. ते कुटाभंग घेतात. क्वचित आमचे आदरणीय रंभाऊ महाराज राऊत घेतात. पण पूर्वी आता परकळे गुरुजी तर फार 5-6 दशकापासून गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते कुटाभंग घ्यायचे. महाराज निवृत्ती महाराज पहिले पंडित महाराज उमरेकर. आता हे नाव यांना माहीत नाही. प्रतिदुंडा महाराज पहिले पंडित महाराज उमरेकर हे नाव तुम्हाला माहीत नाही आहे. ते प्रतिदुंडा महाराज म्हणजे ते कुटाभंग घ्यायचे. मी त्यांची कीर्तन ऐकली बरं का. पंडित महाराजांचे ऐकल्यानंतर हरिभक्तीपरायण वैकुंठवासी वक्ते बाबा महादेव महाराज कुटाभंग घेतले पाहिजे. मी नाही लावलं डोकं, एक एवढा चांगला बसवला आहे. वैष्णव चोरटी आली घराची करंटी. संत साधकाचा संसार चोरतात. मग ज्याला पुन्हा पुन्हा जन्मालाच यायचंय, ज्याला पुन्हा पुन्हा मरायचंय, ज्याला संसारच करायचा आहे, त्यांनी मात्र या संतांपासून आपल्या संसारातलं भांड पांघरून जपून ठेवा. तो कोबराय अभंगाच्या आजी
त्याला मरायचंय, पुन्हा पुन्हा गर्भवासाला यायचंय, संसाराचे फटके खायचे, त्या माणसाने यांच्यापासून भांड पांघरून जपून ठेवा. आज या पुले जतन करा भांडे पांघरून. इथं भांड कोणतं, पांघरून कोणतं, कुटाभंग आहे हा. इथं भांड शब्दाचा अर्थ घ्यायचा चित्त. का बरं? कारण संसार व्यवहारातला कोणताही पदार्थ भांड्यात साठवला जातो. हे पुरी, अगं पाणी आलंय नळाला, बादली घेऊन येऊन भरून ठेव, 2 दिवस पाणी येणार नाही. वा, संसारातले पदार्थ ज्याच्यात साठवले जातात त्याला भांड म्हणतात. इथं संसारच ज्याच्यात साठवला जातो त्याला चित्तरूपी भांड म्हणतात. लोकांच्या चित्तात संसार बसलेला आहे महाराज. आता काय सांगावं, कठीण लोक आहेत. एका गावात चातुर्मास ठरला, लोकांच्या चित्तात संसार बसला. तुकोबराच्या गाथ्यात आले सुखलाल महाराज. काय झालं, एका गावात चातुर्मास ठरला. चातुर्मासात अधिक मास आला होता. गेल्या वर्षी डबल श्रावण होता बघा. चातुर्मासात अधिक मास आल्यामुळं 5 महिने ठरला. लोक म्हणजे भागवत सांगायचं. मग एक भागवताचार्य बोलवलं. ते नाही बघा, मी चातुर्मास पाळलाय, मग मी दाढी डोकी करणार नाही, मी दाढी ठेवणार. ते म्हणले तुम्ही दाढी ठेवा नाही तर डोकी ठेवा, आम्हाला काय घेणं आहे, भागवत सांगा आणि चालतंय. आणि मग 4 महिने भागवत चाललं. 1 महिना शिल्लक राहिला. दाढी वाढलेली, जटा वाढलेल्या. त्या गावात एक मेंढपाळ होता आणि त्याच्या 400-500 मेंढ्या होत्या आणि त्यात एक बेण्याचा बोकड होता आणि तो बोकड गेला मरून. आणि त्या मालकाला काय कर म्हणा, त्याला काय करावं, दिवसभर रडायचा, बोकड मिळाला म्हणा. जोडीदार म्हणला, हे चल म्हणले, जाऊ आज भागवत ऐकायला. मग येऊन बसला, पुढंच बसला, पुढं बस म्हणले. मग झालं, हरिराम सुरू झालं. हरिराम सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांनी महाराज दाढी आलेच घेऊन. महाराज दाढी पाहिली का त्याला हुंदकाच आला महाराज. कारण लोक परमार्थात बसलेत पण चित्तात संसार आहे महाराज. आणि मग पौराणिक महाराज बसले, ते झालं सुरू भागवत सुरू झाल्यावर त्यांची दाढी अशी मधून मधून हालायची. हालायला लागले का, देखोने पौराणिकाची दाढी, रडेस पुंदे नाक ओढी. मग त्याला असं हुंदका दाटून यायचा. पौराणिकाला वाटलं मी 4 महिन्याच्या तपश्चर्येनंतर हा मला विरळा श्रोता भेटलाय, अष्टसात्विक भावाने समापन्न श्रोता आज मत सन्मुख होऊन मला पुढं बसलेला आहे. मग आज आपण याला वेदांत विषय सांगितला पाहिजे. उत्तम अधिकाऱ्यासाठी वेदांत सांगा. मग महाराजांनी जरा वेदांताचा गहन विषय हाताळला. हे बघा मंडळी, या जगताचं अधिष्ठान एक परब्रह्म आहे. महाराजांनी एक बोट वर केलं का तो माझ्या बरोबर आहे. 400 शेळ्यामध्ये एकच बोकड होता म्हणजे. वा, पण एका निर्गुण निर्विकार परब्रह्माला जगत निर्माण करता आलं नाही. त्याने मायेची साथ घेतली. माया आणि ब्रह्म याचा खेळ जगत आहे. 2 बोट केले का तो माझ्या बरोबर आहे. माझ्या बोकडाला 2च शिंग होते. वा, आणि माया आणि ब्रह्म याचा उलगडा कळायचा असेल तर 4 वेदाला शरण जावं लागेल. तो माझ्या बोकडाला 4च पाय होते, 2 शिंगे 4 पाय. खुनादावी म्हणे होय, बोलो नये मुखा वाटा, म्हणे होता ब्याचा तोटा. आता बेण्याचा तोटा झाला, त्याला असं रडायला यायचं. बोकड मना आणिता बोकड, मेला त्याची चरफड. आणि होता भाव पोटी, पोटी म्हणजे अंतकरणात, मुखा आला शेवटी. अखेर शेवट पुराण संपलं. आणि महाराजाला वाटलं हा श्रोता भाव समाधीत जाईल, याची 10-12 दिवस समाधी उतरायची नाही. मग आपण होऊन याची गाठ घेतली पाहिजे. महाराज खाली उठून उभा राहिले का तो उठून उभा राहिला आणि त्याने महाराजाला मिठी मारली. अंगा पिंडाला सुद्धा असाच बोकड होता म्हणजे माझा महाराज. होता भाव पोटी, मुखाला शेवटी. चित्तात संसार बसलाय पुराणात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे कुडे कळो येता ते रोकडे. तुकोबराय म्हणतात. वा, असे लोकांच्या चित्तात संसार बसलाय. मग साधू काय करतात ऐका, मग बोटाकडे लक्ष द्या. हे चित्त, हा आहे संसार, हे त्या संसाररूपी पदार्थावर पांघरून तर ते चित्तरूपी भांड घेऊन जातात, संसारही नेतात. आणि तो संसार आपण ज्या ढोंगरूपी पांघुरणाने झापलाय. इथं पांघरून शब्दाचा अर्थ घ्यायचा ढोंग. ढोंगरूपी पांघरून आपण परमार्थाचं ढोंगरूपी पांघरून ओढलंय. साधू साधकाचा संसार तर नेतात, चित्तरूपी भांड नेतात आणि ते ढोंगरूपी पांघरून आहे ना ते घेऊन जातात. महाराज आजी आपुले जतन करा भांडे पांघरून, ज्याचे घरी खावे त्याचे सर्वस्वही न्यावे. आपला वेळ झालाय. म्हणणारी माणसं त्यांना थोडी संधी दिली पाहिजे ना. मी सगळ्याचे दिवटे उजळून घेतो महाराज. वा, मी शहाणा गोंधळी. बरं, आणि मग ज्याचे घरी खावे
त्याचे सर्वस्वही न्यावे. ज्याच्या घरी 2 घास खातात त्याचं मन बुद्धी चित्त अहंकार घेऊन जातात. सासवड तालुक्यात हिवरे नावाचं गाव आहे वर. त्या हिवऱ्याला एक अमृता पांडुरंग तिवटे तात्या नावाचा वारकरी, बऱ्याच जणांना माहिती आहे तिवटे तात्या. त्यांच्या घरी कारभारी मुक्का तुम्हाला माहिती आहे की तिवटे तात्या त्यांच्या घरी कारभारी मुक्कामाला जायचे. कारभारी म्हणजे गाथापाठ, कारभारी वारकरी. पंढरपूरला जाताना कारभारीने त्यांच्या घरी जायचं, जेवायचं, पुढं जायचं पंढरपूरला. पंढरपूरहून येताना आळंदीला तिथं जायचं, जेवायचं, खाली मागं यायचं. अनेक वर्षानुवर्ष गेले. एक दिवस कारभारी जेवून उठले आणि वर सपर होतं, छपराचा वासा डोक्याला लागला. तुम्हाला माहिती आहेत किती उठे तात्या. आणि बघ छपराचा वासा लागला का खाली पडले, चक्करच आली. ते तिवटे तात्या ते रडायला लागले. ह्या गरिबीला आग लागली म्हणले. हां अरे साधूला आमच्या घर लागलं म्हणले. अर्ध्या तासाने कारभारी व शुद्धीवर आले म्हणले रडू नका, एका वर्षात इथं बंगला व्हायचं महाराज. वा तिवटे तात्याने एका वर्षात बंगला बांधला. साधू देतेत ना, साधूने ठरवलं ना न्यायचं, त्याचं सगळं दारिद्र्यच घेऊन जातात महाराज. वा ज्याचे घरी खावे 2 घास खाल्ले त्याचे सर्वस्वही न्यावे. सर्वस्व म्हणजे पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाले भेटे हरिदासाची, काही ठेवत नाही. आणि तो का म्हणे लाग नाही लागू देत माग. जिथं ज्या परब्रह्माच्या ठिकाणी घेऊन जातात साधकाला त्याचा लाग मागही लागू देत नाही. आज या पुले जतन करा भांडे पांघरून विठोबा रखुमाई.
करा भांडे पांघरून
भाने करा भाने वैकुंठवासी रघुनाथराव उर्फ दादासाहेब अर्जुन शेठ चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आजीची संकीर्तनरूपी सेवा त्यांचे तिन्ही चिरंजीव सुकन्या सर्वांनी एकत्र येऊन हे सर्व संगीत मैफल या भागातील महाराष्ट्रातील चांगले कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक सर्वांना एकत्रित येऊन हा उत्सव करतात. सर्वांना धन्यवाद. 1-2 आमंत्रण आहेत तुम्हाला. 14 ऑक्टोबर 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 14 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या दरम्यान संतश्रेष्ठ सोपानदेव महाराज सासवड पंचकृषी प्रदक्षिणा या भागातून बरीच मंडळी येतात. तर सर्वांना विनंती आहे 14 ऑक्टोबरला ही प्रदक्षिणा सुरू होईल आणि गोड असा उत्सव आहे. आपले आदरणीय पोपट शेठ बराटे आणि उत्तम शेठ बराटे हे दोघंजणं सोमवार आला का फळं आणून देतात महाराज. तर सर्वांना विनंती की आपण या प्रदक्षिणेला यायचं आहे. दुसरं आमंत्रण असं जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू आदरणीय रामदास महाराज मोरे तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त इथं बसलेले आहेत, वंशज बसलेले आहेत, त्यांच्यातर्फे आमंत्रण आणि भंडारा डोंगर समिती, घोराडा डोंगर समिती, भामचंद्र डोंगर समिती आणि जगद्गुरू तुकाराम महाराज संस्थान देहू यांनी 9 मार्च ते 17 मार्च भंडाऱ्या डोंगराच्या पायथ्याला भलं मोठं गाथापारायण ठेवले. कारण येणारी तुकाराम महाराजाची बीज ही 375 क्रमांकाची बीज आहे महाराज. याला शास्त्रीय परिभाषेत त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठगमन सोहळा म्हणतात. वा, तुकोबरायचं वैकुंठगमन इंग्रजांनी लिहिलेलं आहे बरं का. हे विशेष आहे. औरंगाबाद गॅजेटला इंग्रजांनी नोंद करून ठेवलेली. तुकोबरायांचं वैकुंठगमन झाल्यावर 2च वर्षाने एक इंग्रज प्रवासी आला होता आणि जे वैकुंठगमनाला हजर होते त्यांच्या नावासकट लिखाण आहे महाराज. स्वतः इंग्रजांनी हे लिखाण केलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्व मंडळीने 9 मार्च ते 17 मार्च फार मोठा उत्सव आहे. 16 मार्चला तुकाराम बीज आहे तर 16 मार्चला 1 लाख लोकाला मांडे भोजन आहे महाराज. सगळा खानदेशातून मांडे येणार आहेत. तर सगळ्याला विनंती की तिथं गाथा पारायण आहे. 24 तास तुकाराम जप आहे. इथं आदरणीय संजय बापू बालवडकर बसलेले इथं. ही सगळी मंडळी तिथं नियोजनाला आहेत. तर आपण सगळ्यांनी 350वा झाला त्यावेळेस आपल्याला एवढं कळत नव्हतं आणि आता 400वा वैकुंठगमन सोहळा 25 वर्षांनंतरच येईल त्यावेळेस आपलाच वैकुंठगमन सोहळा झाला असं. म्हणून सर्वाला विनंती की आपण सगळेजण या. आज योगायोगाने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे ज्ञानोबरायांचे माऊली पालखी सोहळ्याचे वंश परंपरागत चोपदार आदरणीय बाळासाहेब चोपदार आले. जोरदार टाळ्या वाजा बाळासाहेबांसाठी. वारकऱ्यावर कोणताही अन्याय झाला तर सगळ्यात पुढं सोहळ्यात कोण असतं तर बाळासाहेब असतात महाराज. मानकरी असो संस्थान असो कोणी असो, हे वारकऱ्याची ही परंपरा आहे. हे असंच आहे. यावर्षी निरा स्नानाला पादुका पुढं दर्शनाला गेल्या आणि मागं आल्या नाही.
मग बाळासाहेबाला बोलवणार. बाळासाहेब म्हणले मागं का नेल्या नाही हे पहिलं सांगा. म्हणजे वारकऱ्याच्या हिताचा निर्णय घेणारा. एकदा बाळासाहेबांसाठी जोरदार टाळ्या वाजा. आदरणीय बाळासाहेब आले तरी मला वाटते माझ्या डाव्या हाताला बसलेल्या, बरोबर ना. आदरणीय गोदावरी ताई मुंडे, बरोबर आहे, काही चुकत नाही ना. आदरणीय ताई आलेले आहेत. एकदा ताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. की ज्यांनी जन्मभर सांप्रदायिकच चाली गायल्या मला, ज्यांनी दुसरे गाण्या सिनेमाच्या चाली म्हटल्या नाही, ज्यांच्या गवळणी ऐकून एक काळ यांच्याच गवळणी गावगाव गायचे लोक महाराज. वा, अशा आदरणीय ताई आल्यात. चव्हाण ह्या आडनावाला हा परिवार शोभतो. जसा दिल्लीचा सम्राट होऊन गेला पृथ्वीराज चव्हाण, कराडला पृथ्वीराज चव्हाण, तसे एक चव्हाण परिवार आहे महाराज. वा. आणि या मंडळीने अगदी नावाप्रमाणे हे जागलं आहे. सर्वाला विनंती आहे, 9 मार्च ते 17 मार्च देहू पारायण. आपण सगळेजण या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.
करा भांडे पांघरून करा भांडे पांघरून करा भांडे पांघरून पांघरून करा भांडे पांघरून करा भांडे पांघरून करा